बाळ ठीक आहे ना? बाळाला काही इजा नाही ना पोचली? हे बघा, आता आम्ही काहीच सांगू शकत नाही, पण आम्ही 100% प्रयत्न करतोय. तुम्ही नका काळजी करू. माझी सून कशी आहे आता? ती बरी होईल ना? बाळ ठीक आहे ना? बाळाला काही इजा नाही ना पोचली? हे बघा, आता आम्ही काहीच सांगू शकत नाही. मी काय नाही केलं. मी माझा काहीच दोष नाही. मी काय नाही केलं. तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? मी काय नाही केलं. सावली सावली, अगं शांत हो. आणि काय झालंय तुला? हा, कोण दोष देते तुला? मी काय नाही, मी विचारत होते. केवढी घाबरलीयस तू? हा, कसला विचार करतेस? हे बघ, तू शांत हो आणि तो डबा दे इकडे, मी हेल्प करते. तारा मॅडम, तुम्हाला हॉस्पिटलमधून फोन आला होता का? बहिणीनं शुद्ध आली का आता? माझं आत्ताच सोहमशी बोलणं झालंय. तो नीलदादा आणि राजकुमार दादासोबत तिथेच आहे. पण वहिनीनं अजून शुद्ध नाही आली आहे ग. टेन्शन आलंय मला. हे बघ सावली, जे काही झालं तो फक्त एक ऍक्सिडेंट होता. तू काही मुद्दाम नाही केलंयस, त्यामुळे तू कशाचा त्रास नको करून घेऊ. तू शांत हो, सगळं ठीक होणार आहे. आणि हे बघ, वहिनी बऱ्या होती. हो, वहिनी बरा होणारच. मी डबा भरते लगेच. उशीर नको व्हायला. हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं. हा सावली, मी पण येते तुझ्यासोबत. चालेल चालेल. चला जाऊया आपण, वहिनींकडे जाऊया. चला. माझ्या अमृताला एकदम सुखरूप ठेव. मला कळतच नाहीये माझ्या घरावर, माझ्या कुटुंबावर हे काय ओढवलंय. अमृताला आणि तिच्या बाळाला सुखरूप ठेव. अमृताला आणि तिच्या बाळाला सुखरूप ठेव. हॉस्पिटलला चाललोय, डबा देऊन येतो. हां, तुम्ही व्हा पुढे, आम्ही थोड्या वेळाने येतोच. तोपर्यंत तुम्ही पोचा. थांब.